श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगतू द्वारा पंढरी आदिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलवी का मागले आज्याई अनुसंधान बर्तदी साले विरक्तपण गोरक्षजतीचे समागमे करून गिरनाराचला पोचला परी रात्रंदिन लेविओनी स्नेहाचे अपार रत्न तेने करुणी वैता जाण सुशोभित पै झाले. यावरी गोरक्षतीन रात्री राहता झाला गिरनार पर्वती. मग पुसोनी श्री दत्ता प्रति मचिंद्राकडे चालिला परी यात्री सुत मने बाळा गोरक्षनाथा मचिंद्रवस्था मम देहाते भेटला नाही बहुता दिवसम तरी तयाची भेटी माझे चक्षु परम केले योग दक्षु तरी त्या अनुनिमद प्रत्यक्षु भेटवी का जेवलगा ऐशी ऐकता दत्तात्रेयवाणी भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी. मग दत्तात्रेयचे चरणा नमुनी निघता झाला गोरक्ष. मचिंद्र नाथ मार्ग धरून चालता झाला गोरक्ष नंदन. येरीकडे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देवो नित्याशी मौली स्थापिली वरद हस्ताशी चिरंजीवपण देवो नित्याशी अक्षय केला महाराजा. जो वरी कल्याणाशे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी आयशे वचन वागुतरी प्रसादाचे उपिले. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वंदे सांगितला. ज्योतिष व्याकरण धनुर्धन जलंतरणी संगीतोत्तरम वैद्याश्वनी रोहिणी अपार गाढ विद्येत होता तो. आणि मग त्या भरतरीनाथ सगळी विद्या सांगू राहिला दत्तात्रेय. कोकशास्त्रादी नाटक कळा चातुर्य भाष्य बोलस रसाळा मीमांसादी प्रांत जला प्रवीण केला महाराजा. या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन वाताश्राधिक जलद पूर्ण आग्नाश्री सांगितली. कामाश्र धर्माश्र वाताकर्षण वज्राश्र पर्वताश्रम वासव शक्ती दारुण नागाश्र खगेंद्राश्रम आश्र जीवनी जीवन ब्रह्माश्रादी उपदेशी. देवाश्र काळाश्रादी मोहन रुद्राश्र व्यवस्थासाठी निपुण वर्णाश्रादी दानव प्रवीण स्तवनाश्रादी सांगितली. कार्तिकाश्रानी स्वशास्त्र विभक्ताश्रादी मानवाश्रम विहंगम पल्वंगम कामिनीयास्त्र सकळ आश्रादी उपदेशी. यावर या शस्त्राश्रादी सगन पूर्वी होता राव निपुण. त्रिशूळ परशर अंकुशमान धनुष्य तोमर अस्थिलता परम मृदुग बरशी मानुक चक्रे गदा उद्देशी दारुक शस्त्रेशी बरशी कुटाराधिक प्रवीण केला. ऐसा विद्ये कारण पूर्वीच होता राव निपुण. त्यावरी अस्त्र विद्यारत्न गुरुमुखे लादला. मग तई विद्येशी अर्थ शेवटी की द्वांदिक विराजे रत्नघटी. मग त्या हेमावती मोल काय बोलावे की सुगंधित प्रलयगार त्या मिश्रित झाले मृग मध्येश्वर. मग त्या गंधाचे वासुतर कवनार्थी बोलावे. आसो विद्या संपन्न भरतरी ते करोनी यात्री नंदन. कोपरी साबरी व्यक्त करून सदना ते पाठवी. नागपल्वंगम उभयताई सकळ दैवताचे तया प्रवाही. मित्र कोडासनी ठेवून मई पाठविला महाराजा. मग तेथे जाऊन भरतरीनाथ साजिले सकळ 52 विराटे. जैसा मचिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावरी आला. मग सकळ देव करुणी प्रसन्न पाची श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊन यात्री नंदन बद्रिकाश्रमी पातला. मग सगळं त्याचं ते कार्य उरकवलं आणि त्याला घेऊन बद्रिकाश्रमात आले.
ते बैसुनी पूर्ण तापशी मग घेऊन किरणार पर्वताशी राहे ते झाले सुख वस्तीशी मचिंद्र मार्ग विलोकी तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वतम परमावडी आनंद भरित मचिंद्रा ते भेटला कोपारी चरणी ठेवून माता म्हणे महाराजा आनंद भरिता तुमच्या भेटीची सुधा नितांत कामानळू दाटला तरी तयाची घेऊ बेटी आनंदे दोह दाटला पोटी जैशी इंदूचे आर्णवा गाठी प्रेमे उदली उचमळे की सोमाते कुसुंबपती भेटीत चुंबन काम वंचिती तन्याय त्रिविध मूर्ती निंदली भेटीशी. आणि मग मच्छीची जाऊन गाठ घेतली आणि त्यांना सांगून राहिले का ते दत्तात्रय तुमच्या भेटी करता आतूर झालेले म्हणे त्यांची भेटी घ्या. आयशी गोरक्षाची ऐकता वाणी तोही पडला काम विष्टपणी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहू ऐशे वाटत असे. मग काही दिवस येथे राहून कैते झाले उभय गमन दैव वर्तरीचा मार्ग धरून गमन असती उभयता तो कौंडिन्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते तो तेथील संचांगरण उत्पन्नात कोपला असे स्वसुता कोपला परी चव्हाटात दूता हाती उपोनी सुत खंडित करून हस्तपाद चव्हाटे टाकीला. आणि मग चालता चालता त्या कौंडिन्यपुरात आले तिकडे भिक्षा मागायला गेले तर त्या राजांना त्याच्या मुलाचे हातपाय तोडून चौरंगावर टाकलं होतं. तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोदा गुढत्व ठेवून ग्रंथी भोजाम प्रांजळपणी असावा ऐसे ऐका श्रोत्याचे वचन करी म्हणे द्या अनुसंधान तेथीचा राव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिकम धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्यस्थ येश करी कीर्ती ऐसा असून शशांगर नृपती परी संतती नशे त्या संतती नशे तेने वरून राव पेटला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राजकारण छत्र सिंहासन नावडे न आवडे आसन वसन शयन न आवडे अन्नोदकादी पानम न आवडे चतुर्य भोगान गायन कळा कुशळ गुणस्वी सदा विराजोनी एकांतस्थानी वंशलेची करी घोकली तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले रायाचे अरे महाराजा नरोत्तोत्तमा धाक दरिता संतती नकामा परी ललाटेच्या विधी उपमा नसल्या व्यर्थ का धाक. त्याची बायको जी होती ती म्हणजे आपल्याला मुलबाळ नाही त्याचा धाक काय मानायचं म्हणजे आपल्याला शिवतच नसल तरी सर्वांनी सहज स्थिती चित्त निर्वाह प्रांजळ वृत्ती व्यर्थ कातनी शरीराप्रती न भंगू द्यावे अनलाते राया वडवा अनल चित्ता क्लेश शरीरात राहुनी हरी प्रज्ञेशम प्रज्ञेविन संसार ओस होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परिराय बोधन वाटे म्हणी चिंतादरी व्याघ्र काचनी संसारवल्ली सोडिना दिवसांदिवस अति थोर नावडे चिंता वैश्वानरम मग एके दिवशी अति निष्ठुर शिवाराधू बैसला मंत्रिका ते पाचारुनी वैभव केलेच्या स्वाधीनम सवे वत्स दूत घेऊन दक्षिण दिशे चालिला. आणि मग त्यानं त्या शवकाच्या हाती राज्य दिलं आणि त्या शंकराच्या आराधना करायकरता तो चालला. रामेश्वरा काम वर्णून जाता शिवाचे करू प्रसन्न तो मार्ग चालता कृष्णा संगम तुंगभद्रा भेटला
तेथे राहता मुक्कामाची शयन करिता निशिशी दशकर पंचानन स्वप्नाशी येऊन या बोलतशी म्हणे राया संसारवल्ली तव चित्त जरी चित्ता व्यापिली तरी या चिताई संतानवल्ली प्राप्त होईल तुझ राया. आणि मग त्या शंकरांच्या स्वप्नात येऊन सांगितलं तू या ठिकाणावर राहिला तुला पुत्रप्राप्ती होईल म्हणजे. परी कृष्णा तृंगान भद्र उभयता करिता संगम चिमट्यात कटीक्षिती आपरणे शैत माझी मूर्ती नित्याची त्या लिंगी लिंगाचिता सकाम कामा स्वार्थ पावसी नरोंद उत्तमा या विन खंती जावया तुम्हा अन्य उपाय नशेची ऐसा स्वप्नी वृत्तांत होत तेच आवडे नरेंद्र चित्ता मग मित्रत्वा संगम सरिता जाऊन या विरोची तो जुनाट लिंग दिसते केत होते तटी प्रतिष्ठ रहित रावे पाहुणी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले. आणि मग त्या स्वप्नात आलेली जी पिंड होती ती अदृश्य होती थोडी त्याच्यावर ती प्रवृत्ती तांदली तिचं पूजा अर्चन करू आहे तिथे मेळोनी पंचोपचारास तया उभवोनी प्रेम धोंडिकम प्राणपष्टिता करोनी आचरेक तया ठाई मिरवला तया लागी उत्सव थोर भावेने रक्षी रामेश्वर परिकृती ध्वजे संस्कार अपार लोक मग येते करोनी रायाचे जय जयकार अखंड होता नामी गजरम जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक भोभातील तरी तया निकट मध्यक्षिती भद्रसंगम ग्राम वस्ती तया माझी भूदेव जाती एक दीन प्राणिका मित्राचार्या तयाचे नाम वेदपाठिकी उत्तम उत्तम तपाची द्वारा शरयू नाम पतिवर्ता आगळी आगळी परी संतती वीन दोघे होती अति क्षीण मग ते वैता सुलक्षण त्याच शिवा अर्चिती ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले एक कथेसम सर्वगण मिळून सवेस शिवा बैसले वेचुनी सुदाम अति मनोहाकारक रक्तखंडित ते हतकम तरी धाम नोहे वैदुर्या विकासित शिवसभा निर्वतशी ऐसे सगळे ते काळी बैसली असता गणमंडळी सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पै झाला तवती सुरोचना दैवगणा वेगी येऊन सिद्धगणा मंदनाटकाच्या लागून चरणा नाच्या परी वैवटली. आणि वर शंकराची सभा असताना ती यादी रंभा आणि नातुराई नाट्य करिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दावून नृत्य करी आगळी परी नृत्य करिता भावनेत भावना कल्पिली चित्तातम की स्मरिता ते ओ निरत कामा भवे निवटले ऐसे कामनी पेटोनी कामा परी कामा दाटला शरीर उगमा केले धरुणी नाट्य उत्तमा नृत्य करिता चाचरली चाचणी पाहुणी अपर्णापती तेची भावना अनोनी चित्तातम म्हणे कामिन लाते पेटली की अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नोये ही कामिनम तरी ते सुलभ जन्म देऊन यारत व्हावे ऐसे कल्पना आणून चित्ती बोलता झाला पशुपती म्हणे सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला तरी तू ऐशिया ब्रह्मपणी शीघ्र पावशी मृत्यू आवनी भद्र आश्रमी जन्म घेवोनी विप्रकुशी मिरवशी. आणि त्या शंकरानं त्या शाप दिला त्या सुरोचनेला आणि तुझं भूमीवर जाशील म्हणे एका ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेशील मित्रचार्या पिता तथा नाम तया शरयू परम सुगम तेचे कुशी तुझ जन्म मानवेशी निर्विकाम ऐशे वदता झाला अंत सुरोचना भयभीतम चित्ती मने स्वर्गच्युत हीन दैवे झालेली
आहा चित्ती उदेले दैव माणूस तेथे उदेला दैवे खैसम देवी इच्छिल्या शिवरतीस आला भाते निर्वेले आहा जी करू जाता एक प्राप्ते घडले अनेक करी कवळिता रत्नमालिक काचमणी निवडिला पायशी सुलोचना चित्ती चिंतून करती झाली म्लान वदनम उपरी तिने स्तुती स्तवन शिवालागी आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदीवहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी स्वर्गवासी विभूती व्यक्ताव्यक्त असशी तू. आणि मग तिला शाप दिल्यानंतर ते आता त्या शंकराच्या आनंदानं करू काय प्रशांकोश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्रम ईशोपती दशकर रुंडमुंडा शोभिका बाळिंदू कबरी गंगा श्वेतवर्णी कलशी योगाम वस्ती सुलोक्षे आवडी नगा पूर्ण जोगा साधावयाम तरी हे उमा मद माये धवा देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञाना धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणते तरी आता प्रज्ञावंत चकूर माझी वारी व्यथा भोळेपणी मानून चित्ता उशापा ते वधावी. आणि मग ते आराधना करून आता तुम्ही शाप दिला म्हणे पण मला उशाप द्या म्हणे. ऐशी ऐकून तेची वाणी तोषला मृगानिनीवर म्हणी म्हणे सुरोचने तुझे आवनी प्राप्त होईल जिचे परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझ्या अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थाना ते तू येशील. आणि तू त्या बामणाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर तू माझी काही तुला आराधना कर म्हणे आणि माझा स्पर्श झाला का तू परत स्वर्गात येशील म्हणे. हा की माझा वरदुशाप तरी खेदा ते करी लोपम ऐशे बोलता गणार्व भूप चालती झाली उर्वशी भद्रका संगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरयू कांते वरिता काम दृष्टी झाली उदराते पुढे लोटता दिवस दिवसानु पूर्ण होता 9 मासम कन्या रत्न पंकजात उदय झाला वेल्हारम भरीती ठाईच उर्वशी कवन्या ते वर्णावे स्वरूपाशी बालार्क किरणी सतेज राशी कनक पंकजा मिळवतशी. आणि त्या बाळूमाच्या पोटीचा जन्म झाला आणि आता तिच्या शिवाच्या दर्शनाला यायची दारू चंद्राननी आकर्ण नयन खंजीर करोनिया देप्तियमान याची पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरितसे तिचे दंत माणिक वर्णी आधार स्वीकार श्वास वदनी दंत तेजे पावन तरणी रक्त पंकजा मिळवतसे पवळ दिती अधर्म भार सकळ नाशिक पवन स्थिरम परमा तेजवंत वस्त्र पावुनी चंद्र लादतसे. तिथं वर्णन सांगू राहिलं चंकबा मालती श्वास माला की मलया गळे दिगली गळा आयशे कंदा सदयू मेळा रुधावया धावतशी एक कोश वनात तरू होती तई सुगंधित मृतिका करोनी मृगदास सरसर परते म्हणताची आयशे परी गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊनी 12 वर्षे पवित्र पाणी कदंबा आयशे मिळवतशी. आणि तिचं नाव कदंबा ठेवलेलं होतं आणि ती 12 वर्षाची झाली म्हणे आता. तरी ती कदंबा शुभाननी 12 वर्षे इंद्रिय दमनी पिता ते पडता यत्नी परितीन वरी भ्रत्याते सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यान आसनी शयनी काया वाचा अंतकरणी शिववेदे वेदिली शिवार्चनी तात माता जाता ती नित्य उभयता तया संगे लावण्य लता कदंबा ही जातशी. आणि मग ते ब्राह्मण दोघांच्या
शिवाच्या दर्शनाला जायचे आणि त्यांच्याबरोबर जात होती सर्व. बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शनात येशे होतं, पुढे होता व्यवस्थित शिव स्वतः अर्चित शिव. आयशी लोटता 12 वर्षे तो कोणे एके दिवशी सुदिन दिनास गृही सांडोनी तात मातेसम शिवालयी गेली ते. तव ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात. कदंबा ते संचार करीत एकटपणी शुभानही. जय जयकार मनोनिवानी मस्तक ठेवी मही लागुनी. ते समस्ती मृगानी वर तिलांगुनी अदृश्य होता त्या ठाई. गुप्त येत शिव पंचानन पाहता झाला ते कारण. परिती दारा सुलक्षण मुखमंडली देखिली. तैशी चपळा तेज भरिती शिवधामी लखलखित. तिथे पाहता अपरणात कामनिस्थिती पडिला. मग हास्तयुक्त होणी कुमारतात मनीचे व्हावे रथम. आयशे बोलोनी चपळवंत धरू पायेची चपळा. परी तो शिव तेज खाली धावता देखिता जैशी तरणी. तेने धरोनी उभे होनी पळू लागे कदंबा. शिवालयाचे सोडोनी बाहेरी येती झाली विप्र कुमरी. परी तो शिव कामातून ते मागे धाविनला. पुढे कदंबा मागे मागे भव वयता महिते देती धावम. धाव घेता सदाशिवे जाऊनी स्वशली. परी शिवस्पर्शी होता तिथे सांडी मानव तनुते. सुरोचन अप्सरा होऊन तुरित स्वर्गाप्रती चालिली. आणि त्या शंकराचा स्पर्श झाला आणि तिथं शापमुक्त झालं. ती सुरोचना अप्सरा झाली, स्वर्गात गेली. चालिली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड. ठाव सांडुनी इंद्रे पाड द्रव द्रवला महिते. द्रव पडता मही काठी पाहता झाला दृष्टी तटी. उदक पडता एकवटी सकळ मासे संचरले. संचरले परी पूर्वीपासून तये समयी. वर्तधन तेने प्रवाही कृष्ण संगमी. रेतपात मिरवला प्रजन्य काळी तो आचाट जात होता कृष्ण पात्रात. तेने संगीत राव सुबट स्नाना लागी मिरवला. स्नान करून शंशागर तटी बैसला होऊन स्थिर. स्नान संध्या सावरून समग्र आद्य प्रदानी वर्तला. आणि मग तो राजाच्या आंघोळ करून आणि ते हातात पाणी घेऊन त्याच्या सूर्याला आर्धना करीत होता. करी घेता कृष्ण जीवना तो येत दाटले ओंजळीत येऊन. मान वंदने स्पर्श होऊन रेती पुतळा रचेला. रचला परीन लागता क्षण सकळ अवयव दैदिप्यमान. राहे पाहता प्रत्यक्ष नंदन बाळतनू ते देखिले. पाहताची राज हास्ययुक्त मने मद पावला उमाकांत. आयोन संभव सूत प्रताप दक्ष मद झाला. आणि मग त्याला त्या उंजळीत पाणी घेतल्यानंतर त्याच्यात तो पुतळा जन्मला. आणि त्या राहायला वाटलं आपल्याला त्या शिवानंच आपल्याला मुलगा दिला म्हणजे आता. हा असेल विरींची हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र. आवनी तीर उतरला. आयसा आनंद मानून चित्ती उठता झाला तो नृपती. बाळका कवळोनी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट तई झाला. मंदाकिनी सुंदर कांता परमा सत्वष्ट पतिव्रता. तिहे करी बाळ ओपिता पावोनिचेही आनंदे. आणि मग त्या शिबिरीचे रात होते आले आणि त्याच्या मंडळीपैकी दिलं ते मुलगा आणि तिला आनंद झाला. रायाशी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी. राव म्हणे उर्धव जीवनी उदय पावला कर पात्री. तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिला हे उमाकांते. तरी पालन करोनी महिते पुत्रवती मिरविका. आयशे ऐकोनी नरेंद्रवाणी परमहर्षिणी मंदाकिनी.
मग अति स्नेहाचे भरते अनुनी बाळबुदई कवळीला लवला लाविताची स्तन मुखाशी पानाला स्तनाशी संस्कारोनी कृष्णागर नामाशी द्वादशावे दिनी स्थापिले आणि त्या 12 दिवसाला त्याचं नाव कृष्णागर ठेवलं. यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौंडन्य ग्राम अल्पोनिस्थान येऊन या पोचला. यावरी दिवसांदिवस कृष्णागर पावला 10 वर्ष मग विवाचित्ता शंशागरासम स्नुषारूपी दाटली आणि मग त्याला घेऊन त्याच्या कौंडन्यपुरात आले आणि मग नंतर तो 12 वर्षाचं झाल्यावर त्याचं लग्न करावं असं त्यांना वाटलं. मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करोनी नृपनाथम देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया. परिराव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी अवश्य मनोनी मंत्री करुंद जात देशाचे समुच्चय रुंद पुरोहिता पहाती संबंध कृष्णागर रायाचा. आणि मग ती मुलगी पाहत होते आणि ते पुरोहित संघ होते आणि मग त्यांचं ते पंचांग पाहायची ती. नाना क्षेत्र राज्य पाहुणा कुमारी पाये मंत्री नयनी परी कृष्णागरायाच्या रूप मांडली एकही कन्या आढळेना. सकळ मंत्री देशोदेशी पाहू श्रमले कुमारीशी परी सर्व संपन्न तयात कोणी एक आढळेना. रूपपाती तो गुणहीन गुणपाती तो रूपहीन रूप गुण असता घटित समान वयताचे येईना. ये ऐशे परी सांगोपांग कोठेही लागिना शुभ मार्ग अतिश्रमोनी लागवेग स्वस्थानाशी पातले. रायाशी भेटुनी सांगती वृत्तांत की कन्या रस्ते अपरिमित गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना. त्यांनी बरीच मुली पाहिल्या पण ते काही त्यांचं घटित नाही ते हे नाही असं सांगायचं. आजवरी महाराजा दिवस संवत्सर लोटले कादाम हरी कन्यारंत्र चोदा नातळे ऐशे झालेशे. ऐशे राये मंत्री सांगून पहाटे झाले आपले स्थानी. या उपरी षण्मास दिन लोटून गेले तयापाशी. या उपरे कोणे एके दिवशी कृतांत भृत्य येऊनी महिषी घेऊनी गेले मंदाकिनीशी परत्र देशा कारणी. आणि मग असं करताना बरेच दिवस झाल्यावर त्याची त्या राजेची मंदाकिनी मरण पावली. मग सुशरीर मंदाकिनी राये संशागरे पाहुनी परम विवळ झाला विवेगे करोनी शोकार्णवी दाटला. परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही. आसो उच्चंबळोनी शोक प्रवाही उंदकी या संपादी. उपरी उत्तर क्रिया करोनी रावशेवी सिंहासनम. त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण श्रासद उरकले परी कामिनी विन राया चित्तीन वाटे कल्याण. कामना नळी पंचप्राण व्याकुळ बहु होताची. परिराव तो इंद्रिय दमनी कदा न पाये व्याभिचार म्हणी. मग मंत्रिकाशी बोलावनी निकट वैसवी आपुल्या. म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलाशी देशभ्रमणा परिकुमारी रूपवंता. आणि सगुण कोणीतरी आढळोनी आली का. मंत्री म्हणे की नृपनाथा कुमारी आहे स्वरूपवंता आणि गुणही उत्तम दिसता परी घटित दिसेना. उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न उत्तरे घटित तरी आमुचे नामी घटितार्थ शोध शोधूनी पहावा. आणि मग त्या मंत्रिकाला सांगितलं जर मुलाकरता ते घटित उत्तर नसल तर स्वतः राजाकरता पहा. म्हणजे कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना.
उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न दिसे उत्तर घटित तरी आमुचे नामी घटितार्थ शोध शोधून पाहावा. मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणी आणली आहेत लिखिते तरी ते पाचारोनी संबंधिता ते विलोकोनी पाहिजे. पाचारोनी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणे पाहतम तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडिला. नामदया भुजा ध्वज धार्मिक प्राधिक महाराजम तयाची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली. रूपवंत गुणवंत तया नामी झाले आले घटित. मग पाचारोनी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी त्रिकुटाशी पुन्हा भेटूनी भुजध्वज राजाशी वृत्तांत सांगूनी सकळ रायाशी लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि वृत्त्या लिहून पाठविले. अर्जो दास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषतम. मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा उरकिला. मग ती कांता येवो घेऊन राव पाहता झाला आपला ठाव. उपरे दिवसेंदिवस थोरी व भुजावंती झाली शेम. त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही निर्वतम. येरीकडे समदश वर्षात कृष्णागर मिरवला. परी भुजावंती अंतपुरात धाम वविले एकांतात. अगम्य तितके राया ते तितके ती मिरवतम. आसो एकांती भुजावंती सापत्न सुताची ऐकीच उक्ती. होती परी दृष्ट व्यक्ती एकमेकाचे पाठीचे. तो कोणे एके सुदिनाशी राव गेला मृगयाशी. कृष्णा करू धामाशी धावोनिया पातशे. सहज वावडी घेऊन हाती चित्त रंजित खेळा निघुती. तो येरीकडे भुजावंती धामावरी आलीशे. आणि मग भुजावंती एक दिवस त्या मानावर चढली आणि तिकडं तो कृष्णागर पतंग उडीत होता आणि तो त्या पाहिला तिनं त्यावर. राजकिशोर पाहुणी नयनी दृष्टी वंचिली सुता लागुनी. तेने विष्णुनी चाचप बाणी परिचारिके बोलतम. म्हणे पैल धामाप्रती वावडी उडवी वाता कृती. त्या ते पाचारुनी उत्तम गती स्वधामा ते आन वेगे. ऐशी ऐकोनी दासी वचन पाठी झाली राजनंदन. रायाशी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वर्यला. तरी महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे तेचे भेटी. रावा ऐकोनी कर्णकुटी अवश्य म्हणे येतो की. भावंडी द्वार देत सेवका हाती. आपण निघे सर्वज्ञ मूर्ती. सहज चाले सदनाप्रती जात आनंदे करुणिया. राहे करुणी आणले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयाशे रोतले बहुत दिन. म्हणे आजी सुदिन उगवला. आणि ज्या टायमाला लग्न करून आणलं होतं त्या टायमाला त्यानं आईचं दर्शन घेतलं होतं आणि आज बोलवलं म्हणजे सुदिन उगवला म्हणून. मग वत्सा ते मावली कुणी करुणी पानावली. तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झाली शेम. ऐसा आनंद उत्सव चित्ती मानोनी जातसे नृपती. सहज चाली सदनाप्रती जावोनिया पोचला. तवती दारा उपरीवरी येता पाहिले कृष्णा घरी. खाली उतरोनी शेण गुहारी पाहाती झाली वेल्हाळी. क्षण सदनाचे दरोनी द्वार उभी राहील की सुकुमारम. तो पारिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली परी हस्तखुनेचे राह्या प्रती दावी सदनाचे. आपुल्या घरी दासी जात भेट करून उभयता. येरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर. जाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणून. आणि मग तो कृष्णागर समोर गेला आणि मातेचं दर्शन घेऊन राहिला. परी ती बाळ मदन बाळी वेचली होती कामानळी.
किने चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवतसे सुते केला नमस्कार परितीन वदे यावरम ते पाहुणे कृष्णागर मना माझी चाकाटला परी निकट झालिया त्या वास येरी जाऊनी धरी हस्तासम म्हणे माझे तुष्ट मनास कामानळी निजवी काम राया तव स्वरूप आर्तकांत द्रवाते झाले कामा नळात तरी चित्ते विन जाळू पात शांत करी महाराजा ऐसे ऐता तेचे वचन राव कोपे क्रोधे करुण म्हणून शेवोनी रहाशी कानन सावदा परी काय हो तू प्रत्यक्ष माझी सापत्त माता कुडी बुद्धी वरिशी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तुते होईल पुढारा आहा स्त्रियादाची अमंगळ दुर्गम सरिता परम चांडाळ नेने अनर्तास व बंडाळ जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णागर सांडून या चालीला आपला पदर सदना येऊनी खेळावर कैसाची पुन्हा वैवटला आणि त्यानं ते ऐकल्यानंतर तो चिडून निघून गेला आणि त्याचा खेळ खेळू राहिला येरीकडे भोजावंती सूत ऐसे समजता चित्ती परमा भयाचे व्यापिली दाशी लागी पाचारिती म्हणे बाई ओ झाले विघ्न प्रेम भयानक घेऊनी प्राण तो परपुरुष नव्हता सापत्त नंदन अर्थ ओंगळा झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झालिया प्राणघात मिळवेल सखे मम धीम तरी आता विष घेऊनी द्यावा वाटते आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मजप्रती वाटतसे विपरीतास विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी ना तरी वाचल्या विटंबनी नाना क्लेशा भोगावे आणि मग तिला विचार केला की आता आपण जीव दिला पाहिजे म्हणे नाही तर आपली विटंबना होईल म्हणे तरी येताची सार गोष्टी हेत मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारील गे मारिल्याच सर्व लोकात बायगे होईल अपकीर्त म्हणतील रांड परम कुजात भ्रष्टवृत्ती पापिनी आसो ऐसा दुर्गट विचार ओढवला तरी संसारात सारम गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपलची ऐशी तिथे बोलता युवती सखी धील उत्तरा प्रतिम ते पुढील अध्यायी भक्तसार ग्रंथी श्रवण करा श्रोते होम तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदिविता मनोहरम निमित्त मात्र धोंडी कुमार मालू नरारीचा मिरवतशेम स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमया गारम सदा परिशोध 22 चतुर त्रिशतिमाध्याय गोळा श्रीकृष्णार्पणमस्तु कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।